E20 मिथेनॉल मिश्रित पेट्रोल करण्यात येणार आहे असं सांगितलं जात आहे, परंतु सर्वसामान्य आणि गरीब लोकांकडे ज्या जुन्या गाड्या आहेत त्यांना मात्र मोठा फटका बसणार आहे। कदाचित येणाऱ्या काळात जुन्या गाड्या बंद पडतील आणि हा नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहे असं सांगितलं जात आहे। जगभरात तणावाचं वातावरण असून भारतासह अनेक देशांना आपल्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतोय। देशात कच्चे तेल आणि गॅसचा तुटवडा भासू शकतो। अशा परिस्थितीत पुन्हा एकदा इथेनॉल मिश्रित पेट्रोलची चर्चा जोर धरू लागली आहे। ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशन अर्थात AIDAनं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना एक पत्र लिहिलंय। या पत्रात एकच मागणी करण्यात आली आहे। त्यांनी पेट्रोलमधील इथेनॉलची 20% मात्रा वाढवण्यात यावी अशी मागणी केली आहे। फ्लेक्स फ्युअल बेस वाहनांवरच जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं देखील या पत्रात म्हटलंय। आता प्रश्न फक्त तेलाचा नाहीये तर देशाच्या ऊर्जा सुरक्षेचा देखील आहे। आता या इथेनॉल मिश्रित पेट्रोलने अक्षरशः गाड्यांचे खूप हाल होणार आहेत, त्यांचं मायलेज ड्रॉप होणार आहे। जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ उतार होत आहेत। इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे भारतानं आपल्या तेलाच्या ऑप्शनबाबत अजून विचार करायला हवा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। 23 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणात भारतानं दशकभरापूर्वी केलेल्या तयारीचा आता होत असलेला फायदा सांगितला। मोदींनी भारतानं गेल्या 11 वर्षात आपल्या ऊर्जा आयातीचं डायव्हर्सिफिकेशन केलंय। आधी क्रूड ऑइल, LPG, NNG आणि ऊर्जा गरज भागवण्यासाठी 27 देशातून आयात केलं होतं। आता भारत 41 देशांमधून ऊर्जा गरजांसाठी आयात करतोय। मोदी इथेनॉलबाबत देखील बोलले। त्यांनी संकट काळात देशाला अजून एक गोष्ट कामी येत आहे। गेल्या काही वर्षात आपण इथेनॉलचं उत्पादन वाढवलं असून त्याचं पेट्रोलसोबत ब्लेंडिंग देखील चांगल्या पद्धतीनं केलंय। दशकापूर्वी पेट्रोलमध्ये फक्त 1 ते 2% इथेनॉल वापरलं जात होतं, मात्र आता ही टक्केवारी आपण 20% आणलेली आहे। त्यामुळे वर्षाला जवळपास 4.5 कोटी बॅरल पेट्रोल आयात कमी करावं लागतंय। पंतप्रधानांच्या या भाषणावर आता AIDAनं सरकारला इथेनॉलचा वापर वाढवण्यात यावा अशी मागणी करणारं पत्र लिहिलंय। AIDAनं आपल्या पत्रात म्हटलंय की भारतानं पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याचं टार्गेट वेळेपूर्वी पूर्ण केलंय। सरकार आणि इथेनॉल इंडस्ट्रीच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे शक्य झालंय। आता AIDA पेट्रोलमधील इथेनॉलची टक्केवारी 20% वरून 30% वाढवण्याची मागणी केली आहे। यामुळे आयात करण्यापेक्षा कच्च्या तेलामध्ये घट होईल, त्यामुळे भारताला परकीय चलन जास्त खर्च करावे लागणार नाही, याचा अर्थव्यवस्थेला देखील फायदा होईल। AIDAनं मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत उसळी येऊ शकते। याचा थेट परिणाम हा भारतासारख्या आयात प्रधान देशांवर पडू शकतो। आपलं कच्चं तेल आयात करण्याचं प्रमाण जास्त आहे। अशा परिस्थितीत इथेनॉल सारख्या देशांतर्गत आणि चांगल्या फ्युअल ऑप्शनवर जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे।